अय्यो, प्रेमात हेही असतं? हो, तेही असतं. शुभ अश्विका. ओके. पार्ट आहे 87. आय हाय. पार्ट 86 मध्ये बघितलं होतं आपण. शुभला मध्यरात्री कॉल येतो फ्रेंडचा, तर तसंच बाहेर जायचं असतं म्हणून अश्विका सोबत भांडतो. मग ऍक्च्युअल रिझन अश्विकाला कळताच अश्विका जाऊ देते, तर तसंच तिथे जाऊन त्या मुलांसोबत रिव्ह टीव्ही मध्ये बोलणं चालू होतं. सो आता पुढे बघू. तर तो मुलगा बोलतो, सुन मेरी बात, मुझे क्या करना है वो तू मुझे मत बता. जितना मैंने बताया है वो होना चाहिए, बस इतना ध्यान में रख. तर शुभ त्याला बोलतो की तू जिस एटीट्यूड में बात कर रहा है ना, वो अपने पास रख. और लड़की की तरफ से कॉल्स मैसेजेस आएंगे तो बातें भी होगी और रिलेशन भी चलता रहेगा. तर तो दूसरा मुलगा बोलतो की अभी तू पागल है क्या थोड़ा सा. ये उसका भाई है और किस तरह से तू बात कर रहा है उससे, तो ये समझ में नहीं आ रहा है क्या. तर शुभ बोलतो त्याला, अबे सुन, तू भाई है ठीक है, तो लड़की को पूछना था ना पहले कि किसकी तरफ से क्या इशू है. अगर मेरे भाई ने उसको परेशान किया होता, कुछ जबरदस्ती की बात होती, तो इसका एटीट्यूड सही था. लेकिन ऐसा कुछ है ही नहीं, तो क्यों शांत बैठू. इतना ही तेरे सिस्टर का है तुझे, तो उसको बोल दे कि मैसेज कॉल ना करे इसको, फिर आगे मैं भी इसको समझा दूंगा. लेकिन सामने से मैसेज कॉल आएगा तो ये भी रिप्लाई करेगा, और उसमें तूने इसको कुछ बोला या फिर ऐसे आया फिर से, तो जवाब यहाँ से भी ऐसा ही आएगा जैसा अभी आ रहा है, लाइक रूड लैंग्वेज अँड आर्ग्युमेंट. ओ माय गॉड. तो मुलगा शुभच्या जवळ येतो तर बाकी शुभचे फ्रेंड्स येतात लगेच, बिकॉज त्यांना वाटतं की मारायला आला. तर शुभ त्यांना इशारा करतो की थांबा प्लीज. देन तो मुलगा बोलतो की जो भी तूने बोला है ना वो सब मैं उससे पूछ लूंगा, लेकिन उसने एक भी वर्ड इसके अगेंस्ट बोला ना, तो तू बीच में नहीं आएगा, ये प्रॉमिस कर. तो शुभ बोलतो कि बीच में भी आऊंगा, और इसको टच भी किया ना तो फाड़ कर रख दूंगा, समझा. गलती से भी गलती मत करना उसके कहने पे कुछ करने की. जो भी बोलेगी वो लड़की, पहले आके मिल और डिस्कस कर और प्रूफ लेके आना, और मैं भी उसको उसके बातों के प्रूफ दूंगा, फिर देखते हैं. तर तो मुलगा शुभची कॉलर पकडत बोलतो की बहुत ज्यादा बोल रहा है तू, कम बोला कर, समझा. तर शुभ त्या मुलाचा हात झटकून देतो आणि अगदी रागात बघतो, तर दुसरा मुलगा शुभवर अटॅक करतो. तर तसंच शुभ सोबतचे पण अटॅक करतात आणि खूप डेंजर फाईट होते सर्वांची. आणि मग एंडमध्ये शुभला लागतं चांगलंच हाताला. देन ते मुलं पडून जातात आणि शुभला असं कट येतं, तर ब्लिडिंग होत असते, स्टिक लागलेली असते ज्यामुळे कट आलेला असतो. तर तसंच शुभ पटकन ब्लिडिंग स्टॉप करायला स्कार्फ बांधून घेतो. आणि मग तसंच विचारात पडतो की आता घरी जायचं कसं. तर सगळे फ्रेंड्स सांगत असतात की एक काम कर, माझ्यासोबत चल घरी, मग सर्व बँडेज करून सोडतो तुला. 1 वाजलाय, सो हाफ अवर मध्ये येऊ आपण, चल. तर शुभ नाही बोलतो आणि मग तसंच बाईकवर बसतो अश्विकाकडे यायला. तर हात खूप जास्त दुखत असतो, तर तसंच कसं तरी बाईक स्टार्ट करतो आणि त्यांना घरी जायला सांगतो आणि स्वतः पण अश्विकाकडे यायला निघतो. अश्विकाच्या घरापुढे येऊन बाईकवरून उतरतो, तर लगेच अश्विका बाल्कनीमध्ये जाऊन बघते. देन तसंच हाताला लागलेला दिसता शुभ म्हणून ओरडते आणि तसंच खाली येऊन फटाफट गेट ओपन करून शुभला विचारायला लागते. तर शुभ त्रासात असतो हे बघताच अश्विका आत घेऊन जाते आणि मग तसंच फर्स्ट एड बॉक्स घेऊन येऊन शुभला नीट बसवते चेअरवर आणि सर्व ब्लड क्लीन करून बँडेज करून देत असते. तर क्लीन करताच डीप कट असतो ते दिसताच अश्विका रडायला लागते आणि तसंच रडत ते करतही असते. तर शुभ बोलतो की शांत हो प्लीज, असं रडू नको ग प्लीज. तर अश्विका जोरात ओरडते शुभला आणि शुभच्या फ्रेंड्सला घेऊन, आणि तसंच बोलते की नालायक तू शांत बस, आणि या नालायक मुलाची कधी भेट होते मग सांगते तुला. अश्विका सर्व प्रॉपर ड्रेसिंग करून देते आणि खूप ऐकवत असते की काळजी नाही माझी आणि घरच्यांची म्हणून नेहमी भांडण करत फिरतो. कधी विचार नाही करत घरी आहेत कोणीतरी आणि प्रेम करते म्हणून एक मुलगी वाट बघत असेल, तेही नाही येत डोक्यात. फक्त बाहेर जायचं आणि मनाला वाटेल तसं करायचं आणि मारायचं आणि बस घरी यायचं. लाईक इतका घाणवट आला ना तोंडात. पण जाऊ दे. झोप तू शांत, आता मला नाही येणार झोप असं बघून. आणि हे टेन्शन परत वाढलं आता माझं. आतापर्यंत फक्त भीती होती, पण आता खरंच ती भीती रियालिटीमध्ये कन्वर्ट झाली तुझ्या या फालतू वागण्यामुळे. सो मग शुभ उठतो आणि तसाच अश्विकाच्या रूममध्ये अश्विकाला चल बोलत हात पकडतो.
तर अश्विका फक्त शुभच्या डोळ्यात बघत असते आणि असं बघताना बघून शुभ स्माइल करत असतो. तर अश्विका जस्ट रागात बघून बोलतो की खिकी करू नको, नाहीतर देते मी पण दातावर एकच. देन दोघे तसंच बेडवर येतात आणि मग शुभ सांगतो अश्विकाला की हे काय घालून झोपत आहे तू, चल रिमूव्ह कर आणि आपल्या VC वर असते ते घाल पटकन. तर तसंच अश्विका चेंज करून घेते आणि मग दोघेही बेडवर येतात आणि मग अश्विका परत तोच टॉपिक काढत विचारते की शुभ, तू कधी बंद करणार आहेस हे सर्व? तुला मी सोडून देण्याची भीती नाही का वाटत? जे माझं प्रत्येक बोलणं असं उडवून लावतो, कधीच ऐकत नाही माझं काहीच. प्रेम काळजी केल्याने आणि हट्ट पुरवल्याने काही होत नसतं. भरपूर काही असतात अशा गोष्टी ज्या ऐकून त्यात चांगला बदल पण केला पाहिजे. तर शुभ तसाच हक करत बोलतो की शांत हो बाळ, करतो मी लवकरच चांगला चेंज, ओके? सो नको इकडे टेन्शन घेऊ. तर अश्विका बोलते की हो, माझा शुभ खूप जास्त समजदार आहे. नेहमी भांडण समोरच्या लोकांमुळे होतं, म्हणून आपणच नेहमी लांब राहायचं म्हणजे असं काही नाही होणार. तर शुभ विचारतो की हे टॉन्ट आहे की खरंच तारीफ आहे माझी? तर अश्विका तसं स्टमकवर मारत बोलते की टॉन्ट आहे लहान मुलासाठी. तो चुकून पण तारीफ समजू नको, नाहीतर परत देते एक. तर शुभ तसाच जवळ घेत हक करत किस करतो. मग अश्विका पण मस्त हक करत, फुल टाईट हक करत तसे किस्सी करत झोपी जातात. सो मग नेक्स्ट डे इन दी मॉर्निंग 7 वाजता अश्विका उठते आणि आधी शुभचा हात बघते आणि जाते फ्रेश व्हायला. आणि मग 7:15 वाजता शुभला येतो कॉल. तर अश्विका येऊन बघते तर तो कॉल असतो नुपूरचा. तर शुभ पण उठतो रिंगचा आवाज ऐकून आणि मग अश्विका फोन घेते. तर शुभ विचारतो की कोणाचा आहे कॉल? तर अश्विका बोलते की नुपूरचा आहे. तर शुभ दे बोलतो. तर अश्विका तसाच रिसीव्ह करते आणि स्पीकरवर टाकते फोन. तर शुभ हॅलो बोलतो. तर नुपूर बोलायला लागते की सॉरी, तुझी झोपमोड केली मी इतक्या सकाळी कॉल करून, पण प्लीज सॉरी, आज मला ऑफिसला यायला नाही जमणार. आजी नाही राहिली माझी, सो पूर्ण फॅमिली आम्ही गावी जात आहे. तर प्लीज 3 डेज तरी निदान माझं काम ऍडजस्ट करून घेशील. शुभ ठीक आहे बोलून परत झोपतो आणि मग अश्विका पण लगेच कॉल कट करते आणि मग फोन घेऊनच हॉलमध्ये जाऊन बसते. देन अश्विका कॉल करते सुविक्षाला हे विचारायला की केव्हापर्यंत निघणार तुम्ही? तर सुविक्षा विचारते की का ग, काय झालं? तर अश्विका सांगते सर्व आणि मग सुविक्षा बोलते की आम्हाला वेळ आहे भरपूर, सो तू टेन्शन घेऊ नको. मी निघताना मेसेज करते तसं, आणि खूप लागलं असेल तर हॉस्पिटल जाऊन इंजेक्शन घ्यायला सांग, बिकॉज त्याचं बरोबर नसतं ते. तर अश्विका ठीक आहे बोलून कॉल कट करते आणि मग शुभ उठतो 8 वाजता आणि उठायला जातो. तर त्या हातावर प्रेशर जातो तर खूप भयानक दुखायला लागतो. तर तसंच मम्मी ग म्हणून ओरडतो. तर अश्विका लगेच धावत येते काय झालं शुभ म्हणून, आणि मग तसंच अश्विका सपोर्ट देते आणि उठायला मदत करते आणि मग शुभ उठतो, फ्रेश होतो आणि बसतो हॉलमध्ये येऊन. तर तेवढ्या शुभला घरून कॉल येतो. तर शुभ सांगतो की हो, मी येत आहे घरी, आता अश्विकाच्या घरी आलोय, चहा पितो आणि लगेच येतो. तर अश्विका चहा घेऊन येऊन शुभला देते आणि बोलते की आधी आपल्याला हॉस्पिटल जायचं आहे इंजेक्शनसाठी, सो प्लीज चल तिकडे आधी, मग घरी जाशील आणि आईंना खरं काय तेच सांगायचं. खोटं बोलशील तर मी जाऊन सांगणार, मग कळलं ना? सो काहीही लपवायचा नाही फ्रॉम युअर मॉम. देन दोघेही रेडी होतात आणि मग अश्विका काढते आपली गाडी आणि मस्त घेऊन जाते शुभला हॉस्पिटलला. तर ऑन द वे असताना शुभ बोलतो की इतकं काही नाही झालंय, सो प्लीज घरी चल परत. तर अश्विका बोलते की ओरडून बोलते जस्ट शडाप, कसली काही अक्कल नाही आणि वरून मलाच सांगायचं की काही होत नाही. सो मग तसंच काही वेळाने दोघेही हॉस्पिटलला पोहोचतात आणि मग डॉक्टरकडे जातात. तर अश्विका सांगते सर्व, ते तसं ट्रीटमेंट करतात आणि छान ड्रेसिंग करून देतात, इंजेक्शन पण देतात आणि मग मेडिसिन घेऊन निघतात घरी यायला. सो तसंच घरी पोहोचतात दोघेही आणि त्या दिवशीसाठी दोघेही ऑफिसला सुट्टी घेतलेली असतात. सो मग शुभ बोलतो की चल मी निघतो घरी जायला. हां हां. अश्विका सांगते की मी घरी सर्वांना खरं काय तेच सांगायचं आहे आणि काळजी घे आणि सुट्टी घेतल्या म्हणून परत कुठे जायचं याचा विचार नको करू आणि आता माझा मार्क खाऊ नको, कळलं? तर शुभ हो ग बेबी बोलतो आणि तसंच हक करून घरी जातो आणि अश्विका सर्व आवरून घेते, अगदी घरी कोणीही नव्हते आले असं. आणि मग दुपारपर्यंत अश्विकाची फॅमिली पोचताच आणि मग तसंच अश्विका डोअर ओपन करते, सर्वांना पाणी वगैरे देते आणि मग तसंच बोलत बसते सर्वांसोबत. आणि शुभ घरी आराम करत असतो. तर इव्हनिंगला शुभला येतो नुपूरचा कॉल. तर नुपूर बोलते की मी आजच येत आहे, बाकी फॅमिली इथेच थांबणार आहे, सो उद्यापासून कंटिन्यू करते ऑफिस. तर शुभ ठीक आहे बोलतो.
नुपूर बोलते, तू सकाळी पण बरोबर बोलला नाही आणि आता पण असं सर्व ठीक आहे ना शुभ? काही प्रॉब्लेम तर नाही ना? तर इतक्या शुभची मम्मा बोलतात की तू जेवणानंतरच्या मेडिसिन घेतल्या का? तर हे बोलणं नुपूर ऐकून घेते. मेडिसिन? काय झालं शुभ तुला? कसल्या मेडिसिन विचारते आंटी तुला? बोल ना शुभ, काय झालंय? शुभ बोलतो, अगं काल बाहेर गेलो होतो तर तसंच भांडण झालं तर थोडं लागलं हाताला. तर ही अश्विका हॉस्पिटल घेऊन गेली, मग तेच मेडिसिन आहेत. ते थोडं कट आलं हँडला. तर त्यामुळे बस, बाकी काही नाही, आणि होईल ते ठीक. सो इतकं टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे. ओके. हां हां. तर नुपूर बोलते, व्हॉट आर यू मॅड? तुला कोण सांगतात इतकी रिकामी कामं? फालतूगिरी करत फिरणाऱ्या मुलांसारखं का वागतो नेहमी शुभ तू? मागे पण बघून होती मी तुला, तर तेव्हाही बोलली होती की प्लीज या मुलांसोबत नको राहू. ती तुझ्या बरोबरीची नाही आहेत. पण शेवटी तू कुठे कुणाचं काही ऐकतो? बरं झालं ती अश्विका तुला हॉस्पिटल तरी घेऊन गेली. नाहीतर इतकं लागलं नाही वगैरे बोलून तू नसताच गेला. आय नो. आणि ते हँड पेन तर नाही ना करत आहे? शुभ बोलतो, पेन वगैरे काही नाही आहे आणि तू पण टेन्शन घेऊ नको प्लीज. आणि तू घरी आली का? नाही म्हणजे उद्यापासून येते बोलली ऑफिसला, सो म्हणून विचारत आहे. आली का तू घरी नुपूर? नेक्स्ट पार्टी इज कमिंग सून गाईज. काय होईल आता? पार्ट 88 मध्ये बघणार आहे आपण या दोघांचं बोलणं नक्की किती वेळ चालतं आणि पुन्हा काय काय बोलणं होतं आणि हे सर्व अश्विकाला कळणार का? आणि कळलं तर कसं कळेल? आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर. ओ हो.